नमस्कार. मी प्रांजली. प्रांजल सायकॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी प्रोफेशनल सायकॉलॉजिकल काउन्सिलर आहे. आज आपण जो सभोवती चर्चेत असलेला विषय आहे तो म्हणजे आत्महत्या, सुसाईड. आत्महत्येचं प्रमाण आज खूप वाढलेलं आहे. आपण वर्तमानपत्र ओपन केलं किंवा न्यूज चॅनल सुरू केलं की आपल्याला आत्महत्येच्या असंख्य न्यूज कानावर पडतात. कधी कामाच्या प्रेशरमुळे एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली, तर एखाद्या विद्यार्थ्याने रिझल्ट चांगला लागला नाही म्हणून आत्महत्या केली, तर कधीकधी जी मुलं आहेत तर बाबांनी फोन हिसकावून घेतला, आईनी पैसे दिले नाही, या अशा छोट्या छोट्या कारणांसाठी सुद्धा आत्महत्या करतात. आपण एवढ्यात ऐकलेलं एक छोट्या मुलाचं उदाहरण आहे, जो की 8वी-9वीतला मुलगा आहे. तर बघा, आत्महत्या कशी केल्या जाते. तर तुम्हीही कदाचित ती न्यूज ऐकलेली असेल. तर त्या मुलाने एका तो सोसायटीमध्ये राहत होता, एका मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तो राहायचा. ही महाराष्ट्रातलीच गोष्ट आहे. आणि त्याने आत्महत्या केली. त्याच्या आईला सुद्धा कळलं नाही. जेव्हा त्यांना कळलं की खाली कुणीतरी मुलगा पडलेला आहे आणि तो डेड झालेला आहे, त्यावेळी तिने जाऊन बघितलं तर तिला शॉक झाला की अरे, हा तर माझा मुलगा आहे. काय त्या आईची अवस्था झाली असेल ना, आपण तर कल्पनाही करू शकत नाही. एखादा व्यक्ती घरून कामाला जातो आणि आपल्याला कळतं की त्याने तिकडे जाऊन आत्महत्या केली, रेल्वे खाली केली, पॉयझन घेऊन घेतली, या कुठल्याही प्रकारे. तर हे आत्महत्येचं प्रमाण का वाढलं आहे? आपण हे थांबवू शकतो का? आपण आज बोलणार आहोत की जर आपल्या मनात आत्महत्येचा विचार येत असेल तर आपण काय करायला हवं. कसं आहे ना, म्हणून मी तुम्हाला आज बोलणार आहे की जर असं काही तुमच्या मनात येत असेल किंवा तुमच्या मनात काही टेन्शन असेल, प्रेशर असेल, तर बोला. बोलून मोकळं व्हा. बोलण्याने खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही आपल्या मनामध्ये दाबून दाबून लोक काय म्हणतील, मी असं केलं तर लोक काय म्हणतील, मी या प्रकारे बोललो तर काय म्हणतील, मी माझे प्रॉब्लेम शेअर केले तर लोक काय माझ्याबद्दल विचार करतील, याचा मुळीच विचार करू नका. बोला, व्यक्त व्हा आणि आपलं जीव वाचवा. आत्महत्येपासून परावृत्त व्हा. आज मी या एका सेंटेन्सवर बोलणार आहे. बोला आणि ऐका. बोला आणि ऐका म्हणजे काय? तर जर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असेल तर बोलून मुक्त व्हा. मग कोणाशी बोलायचं? बोलायचं तर कोणाशी बोलायचं? तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोला. कारण तो तुमच्या इमोशन्स, तुमच्या भावना व्यवस्थित समजून घेईल. तुमच्या जवळच्या फ्रेंड्ससोबत बोलवा. तुमचा फ्रेंड्स तुम्हाला नक्कीच त्यातून काहीतरी मार्ग दाखवेल किंवा तुम्हाला समजून घेईल. किंवा असंही होऊ शकतं, बऱ्याच वेळेस काय होतं ना, की आपण बोलल्यामुळे आपल्याला हलकं वाटतं आणि आपल्या मनात जे निगेटिव्ह थॉट्स सुरू आहेत ते एखाद्या समोरच्या व्यक्तीच्या एखाद्या छोट्याशा सेंटेन्समुळे सुद्धा ते पॉझिटिव्हमध्ये त्याचा चेंज होऊ शकतो. ते चेंज होतात. तेव्हा बोला. तुम्ही एक ॲड बघितली आहे, बात करने से बात बनती है, राईट? आपण आपल्या भावना जेवढ्या दाबून ठेवू तेवढं आपलं नुकसानच होणार आहे. आपलं मानसिक नुकसान होणार आहे. आपलं मानसिक स्वास्थ्य जपणं, आपण सायकोलॉजिकली, आपण मेंटली हेल्दी राहणं हे आपल्या हाती आहे. खूप सारे आपण स्वतः
ट्रिक्स वापरून बघतो. कुणी म्हणतं आहे मेडिटेशननी थोडं प्रेशर कमी होतो, जे काय फ्रस्ट्रेशन आलं आहे ते कमी होतो. वॉक करा, एक्सरसाइज करा. या गोष्टी तर करायच्याच आहे, पण त्या गोष्टी करूनही आपलं फ्रस्ट्रेशन होत नाही तर बोला, मोकळं व्हा. त्यात कुठलाही कमीपणा समजू नका की मी बोललो तर हा त्या गोष्टीचा काय विचार करेल, माझ्याबद्दल काय विचार करेल, मग हा मला चुकीचा समजेल का. समजू द्यात ना, समजू द्यात. पण तो समजल्याने तुमच्या लाईफवर एवढा परिणाम होणार नाहीये. पण जर तुम्ही त्या भावना मनात दाबून ठेवल्या आणि तुमच्या मनात विचार येत आहे आत्महत्येचे, तर तुम्ही नक्कीच एक दिवस आत्महत्या कराल. त्यापेक्षा बोलून मोकळं झालेलं काय वाईट ना. प्रत्येक व्यक्तीला एका भावनिक आधाराची गरज असते. चांगली मित्र बनवा. बरेचदा फॅमिलीमध्ये आपसात काही मतभेद असतात, त्यामुळे आपल्याला वाटतं की कुणाशी बोलू. मग आपण आपलं मत व्यक्त केलं तर आपल्या घरच्यांना टेन्शन येईल. तर चांगला मित्र बनवा, जिव्हाळ्याचे मित्र बनवा आणि त्यांच्यासमोर व्यक्त व्हा. हे झालं जर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तर. पण जर तुम्हाला तुमचा कोणी बेस्ट फ्रेंड किंवा अगदी जवळचा फॅमिली मेंबर येऊन तुमच्याजवळ सहज बोलत असेल, सहज म्हणजे तुम्हाला ते अगदी सहज वाटत असेल, पण तो बोलत असेल काय माझं तर काही खरंच नाही आहे, मला तर खूप टेन्शन आलं आहे, मला जगावंसंच वाटत नाही आहे, असं वाटतं की जाऊन कुठेतरी आत्महत्या करावी किंवा पळून जावं, यासारखे वाक्य जर तुम्हाला तुमचा मित्र, मैत्रीण किंवा कुठलाही नातेवाईक किंवा इतर कोणीही तुमच्याजवळ बोलत असेल तर प्लीज त्याला स्टॉप करू देऊ नका. असं म्हणू नका अरे काय बोलतोयस तू, काही बोलतोस का, असं म्हणू नका. कारण काय होतं ना की तुम्ही असं बोललात ना तर तो समोरचं त्याच्या मनातलं व्यक्त करायचं जे काय त्याचं असतं ते तिथेच थांबून जातं आणि तो व्यक्तच होऊ शकत नाही. जर या पद्धतीत मला जगावंसं वाटत नाही, मला मरावंसं वाटतं, मला आत्महत्या करावीशी वाटते, या पद्धतीचे निगेटिव्ह सेंटेन्स तुमच्याजवळ जर कोणी बोलत असेल तर ते शांतपणे ऐकून घ्या. तो काय काय बोलतो, तो जास्तीत जास्त किती बोलतो याचा प्रयत्न करा. त्याला व्यक्त होऊ द्या. व्यक्त झाल्यावर त्याला शांतपणे समजवा आणि शक्यतोवर अशा व्यक्तींना एकटं सोडू नका. कारण जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हाच ती आत्महत्या होऊ शकते. पण जर आपलं लक्ष असेल तर आपण ते टाळू शकतो, नाही का. आपल्याला आपल्या जीवाभावाची व्यक्ती, नातेवाईक, मित्र हरवायचे नसेल तर आपण एवढं तर नक्कीच करू शकतो ना. तर आज आपण याच विषयावर बोलणार होतो की व्यक्त व्हा आणि ऐकून घ्या. या गोष्टीमुळे आपण आत्महत्या काही प्रमाणात थांबवू शकतो, त्याच्यावर आळा घालू शकतो. त्यांचे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते आपण पॉझिटिव्ह थॉट्समध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आणि तुम्हाला सांगू का की जे हे आत्महत्येचे विचार आहेत हे अचानक येते का. कुणी व्यक्ती अचानकपणे आत्महत्या करतो का, म्हणजे इन्स्टंटली कोणाच्या डोक्यात आलं की नाही आता ना मला जगावंसंच वाटत नाही आणि केली त्याने आत्महत्या. असं होत नाही, असं कधीच होत. म्हणजे त्याचं पर्सेंटेज अगदी 0.1 आहे.
जे काही आत्महत्येचे विचार किंवा जे काही आत्महत्या केली जाते त्यामागे खूप मोठं प्लॅनिंग असतं. त्याने खूप दिवसाचे त्याच्या डोक्यामध्ये असतात. त्याची ना एक शृंखला आहे, एक सिक्वेन्स आहे. ती कशी? तर आधी माणूस डिप्रेशनमध्ये जातो. वेगवेगळ्या कारणाने तो डिप्रेशनमध्ये जात असेल. अति कामाचा भार, भावनिकतेचा अभाव, फायनान्शियल प्रॉब्लेम, अपयश. अपयश हे फक्त काही अकॅडमिकच नसतं, शैक्षणिक अपयशच नसतं. जॉबमध्ये, व्यापारामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या रिलेटिव्हजमध्ये सुद्धा आपल्याला अपयश येत असतं. फॅमिली मॅनेज आपण करू शकत नाही, तेही आपल्याला अपयश वाटतं. अशी वेगवेगळ्या प्रकारची अपयश येऊ शकतात आणि ती अपयश आपल्याला पचवता येत नाही. आणि त्यावेळी आपण त्याच गोष्टीचा विचार करतो. जेव्हा आपण त्याच गोष्टीचा विचार करतो आणि ते थॉट्स कसे असतात? निगेटिव्ह. ते निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह थॉट्सला येऊच देत नाही. आणि त्या निगेटिव्ह थॉट्सचं प्रमाण एवढं वाढलं जातं की हळूहळू आपल्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार यायला लागतात. मग ते आत्महत्येचे विचार आल्यावर त्याच्यानंतर त्याचं एक प्लॅनिंग सुरू होतं की हां, आता माझ्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला आहे, आता मला नाही जगायचं आहे, मला नाही वाटत मी यातून काही सोल्युशन निघेल किंवा काही प्रॉब्लेम सॉल्व करू शकेल. किंवा एखाद्याचा प्रेमभंग झालेला असतात, प्रेमभंगामध्ये सुद्धा बरेच लोक आत्महत्या करतात, कारण ते आपल्या इमोशन्सवर कंट्रोल करू शकत नाही. अशामध्ये ते आत्महत्या करतात. मग होतं काय की आत्महत्येचा विचार पहिल्यांदा त्यांच्या डोक्यामध्ये येतो. त्यानंतर आत्महत्या कशी करायची याचं ते प्लॅनिंग करतात. म्हणजे बरेचदा आपण बघितलं की एखादा व्यक्ती एकदम आनंदी राहायला लागतो किंवा जे काही त्याची कामं असेल ती पटापट आटोपतो किंवा जे काही बरेचसे महत्त्वाची कामं असतात, काही व्यवहार असतात, ते आपल्या नियर अँड डिअर जे असतात त्यांच्याकडे सोपवतो, त्यांना समजवतो. अशा प्रकारे काही बिहेवियरल चेंजेस त्यांच्यात होतात. आणि त्यानंतर तो प्लॅन एक्झिक्यूट केला जातो, म्हणजे त्यानंतर आत्महत्या केली जाते. तेव्हा हे जे काय बिहेवियरल चेंजेस होत आहे त्या व्यक्तीवर, त्याकडे लक्ष द्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपलं लक्ष असेल, आपण थोडं अलर्ट असू, तर नक्कीच आपण आत्महत्या थांबवू शकतो. आणखी एक, जर तुम्हाला जवळच्या नियर अँड डिअर पैकी कुणाशीही व्यक्त करायच्या नसेल तर काही हेल्पलाईन नंबर्स आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. तिथे सायकोलॉजिकल काउन्सिलर 24 आवर्स अवेलेबल असतात. त्यांच्या जो व्यक्त व्हा, ते तुमचा प्रश्न समजून घेतील. आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, मोफत. आपण जी काही उर्वरित माहिती आहे ती आपण नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये बघूत. कुठले कुठले टोल फ्री नंबर्स आहेत की आपल्या डोक्यात असं होत असेल तर, किंवा आपण वेगवेगळ्या पैलूंनी की मुलांच्या आत्महत्येचं कारण काय आहे, प्रौढांचं आत्महत्येचं कारण काय आहे, स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण काय आहे, एक चांगले IT प्रोफाईल्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं सुद्धा प्रमाण वाढतंय, त्यामागे काय कारण आहे, तरुणांचं
रोजचं जे काय आत्महत्येचं प्रमाण वाढतंय त्यामागे काय कारण आहे, यावर आपण पुढील व्हिडिओजमध्ये नक्की चर्चा करूया. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.